डिअर स्टुडंट्स, ग्रीटिंग्स. आपण मागच्या 2 लेक्चरमध्ये स्टिरिओ केमिस्ट्रीच्या असं बघितलं की स्टिरिओ आयसोमर्स काय आहेत, हा स्टिरिओ सेंटर काय प्रकार आहे, कायरॅलिटी काय आहे, अकायराल आणि कायराल ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स आपण म्हणूयात काय असतात, इनॅन्शिओमर्स काय आहेत, त्यानंतर डायस्टिरिओमर्स काय आहेत, मेसो कंपाऊंड्स काय आहेत. आता हे पाहायच्या नंतर आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम किंवा त्यानंतर ऑप्टिकल आयसोमेरिझम याकडे जायच्या आधी एक आयसोमेरिझम म्हणजे आणि त्याचे वेगवेगळे जे टाइप्स आहेत ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. यामध्ये कोणकोणते आयसोमर्स असतात. आता आपण सारखं आयसोमर्स 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 म्हणतो. बेसिकली आयसोमर म्हणजे काय, तर आयसोमर मीन्स दीज आर द मॉलिक्युल्स हु आर हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. Please understand, the molecules who are having same molecular formula but they are having different structures, that we are calling it as the isomer. पहा स्क्रीनवर तुमच्या लक्षात येईल. यामुळे इथे आपण सुरुवात करूयात, that is with the isomer concept. First is isomer. This isomer is what? Isomer is nothing but the molecular formula same आणि स्ट्रक्चर वेगळं, त्या स्ट्रक्चर्सना आपण म्हणणार आहोत आयसोमर्स. म्हणजे काय, आता मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय की आता से बेन्झिन आहे, बेन्झिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे, C6H6. अंडरस्टँड. इथेनॉल काय मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, C2H2 C2H5OH. पण याच्यामध्ये कसं आहे, कार्बन किती आहे टोटल, 2 आहे. अंडरस्टँड. इथेनॉल असेल, कार्बन किती आहे, 2 आहे. त्यानंतर टोटल हायड्रोजन किती आहे, 6 आहे आणि ऑक्सिजन किती आहे, 1 आहे. अंडरस्टँड. हा झाला त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. तसं या सगळ्या आयसोमर्स जे आहेत, या सगळ्या आयसोमर्स मध्ये व्हॉट इज दॅट, ऑल आयसोमर्स आर हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओनली डिफरन्स इज व्हॉट, ओनली डिफरन्स इज इन देअर स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चरल डिफरन्सेस मध्ये देखील पहा, आयसोमर्स हे 2 टाइपचे असतात. आयसोमर्स हे 2 टाइपचे आहेत. फर्स्ट टाइप ऑफ आयसोमर इज दी कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, स्ट्रक्चर. असे आयसोमर्स की ज्याचे स्ट्रक्चरली ते डिफरंट आहेत, कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर. पण कुठल्या पद्धतीने, बाय द वे ऑफ बाय डिफरंट बॉन्डिंग पॅटर्न. असे आयसोमर्स जे बॉन्डिंग पॅटर्न, ऍटम्सना कनेक्टेड असणारे बाकीचे ऍटम्स, याचे जे कनेक्शन आहे, याच्यातले जे बॉन्डिंग आहे, म्हणजे काय, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण या सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला मधले बॉन्डिंग जे असणार आहेत ते जर वेगवेगळे असतील, ऍटम तेच पण त्या ऍटम मधले बॉन्डिंग जर वेगवेगळे असतील, सो दॅट वी आर कॉलिंग इट ऍज दी स्ट्रक्चरल आयसोमर्स किंवा आपण त्याला म्हणणार आहोत कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर. पहा एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला आणखीन जास्त ते लक्षात येईल किंवा आणखीन जास्त आपल्याला ते समजू शकेल. याच्यामध्ये पहिला टाइप आहे, दॅट इज कॉल्ड एज अ चेन आयसोमर. चेन आयसोमर, आता सिंपल, ब्युटेन. ब्युटेन मध्ये बघा, दिस इज 1 2 3 and 4 कार्बन आहेत, दॅट इज ब्युटेन. आता याच्यामध्ये हा N ब्युटेन आहे, दिस वन इज द N ब्युटेन. आणि या केस मध्ये पहा 1 2 3 आणि 4, इथेही 4च कार्बन आहेत. पण चेनचा जो पॅटर्न आहे तो वेगळा आहे. दिस इज N ब्युटेन, दिस इज N ब्युटेन. याच्यामध्ये 4 कार्बन जे ते एकमेकांना कनेक्टेड आहेत. आयसोब्युटेन मध्ये काय झालेलं आहे, दिस इज कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 2 ला अटॅचमेंट आहे. लक्षात येते, म्हणजे ब्युटेन आणि आयसोब्युटेन या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण स्ट्रक्चर्स वेगवेगळे, म्हणून दे आर दी कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर. आता कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर आहेत का ब्युटेन आणि आयसोब्युटेन? येस, दे आर दी कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर. का? कारण त्यांचं जे बॉन्डिंग आहे, ऍटम्स मधलं जे बॉन्डिंग आहे ते वेगळे. N ब्युटेन मध्ये कसं आहे, सगळे आगगाडीच्या डब्यासारखे, एकानंतर दुसरे, तिसरा आणि चौथा. पण आयसोब्युटेन मध्ये कसं आहे, पहिला दुसऱ्याला एक कनेक्टेड आहे आणि त्या दुसऱ्याला आणखीन एक कनेक्टेड आहे. सो दॅट इज व्हॉट, दिस इज द चेन पॅटर्न. द चेन इज डिफरंट. अंडरस्टँड. सो दॅट इज द व्हेरी रिझन ब्युटेन अँड आयसोब्युटेन हे जे दोन्ही स्ट्रक्चर्स आहेत, दॅट वी आर कॉलिंग इट ऍज दी आयसोमर. कसे आयसोमर्स? कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर. आणि कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स मधलेही कुठला टाइप आहे, दॅट इज दी चेन आयसोमर. ठीक आहे. नेक्स्ट टाइपचे जे आयसोमर्स आहेत, सो दॅट इज दी
पोझिशनल आयसोमर. पोझिशनल आयसोमर नावावरूनच लक्षात येत आहे, पोझिशन. कोणाची पोझिशन? फंक्शनल ग्रुपची पोझिशन. पहा याच्यामध्ये प्रोपेन 1 ऑल, प्रोपेनॉल. प्रोपेनॉल मध्ये OH कुठल्या पोझिशनला आहे? फर्स्ट कार्बनला अटॅच झालेला आहे. दिस इज 1, दिस इज 2 अँड दिस वन इज 3. प्रोपेन 1 ऑल याच्यामध्ये कसं आहे, हा हायड्रॉक्सी ग्रुप जो आहे तो फर्स्ट नंबरच्या कार्बनला अटॅच झालेला आहे. सेम थिंग या प्रोपेन 1 ऑल आणि प्रोपेन 2 ऑल दोघांचे स्ट्रक्चर वेगवेगळे आहेत, पण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. याच्यामध्ये पहा मॉलिक्युलर फॉर्म्युला अगेन द सेम. इथेही हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, पण हा हायड्रॉक्सिल ग्रुप कुठे अटॅच झालेला आहे? 1, 2 आणि 3. त्याच्यातला सेकंड कार्बन जो आहे त्या सेकंड कार्बनला अटॅच झालेला आहे. सो दिस इज प्रोपेन 1 ऑल, प्रोपेन 2 ऑल. बोथ आर हॅव्हिंग दी सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. Both are having the same molecular formula, but they are different in the structure because of the difference in the bonding pattern. Understand? Propane 1 all मध्ये कार्बन नंबर 1 ला अटॅच झाला होता. प्रोपेन 2 ऑल मध्ये कार्बन नंबर 2 ला अटॅच झाला. कोण? फंक्शनल ग्रुप. पोझिशन ऑफ द फंक्शनल ग्रुप डिसाइड्स द पोझिशनल आयसोमर्स. म्हणजे चेन आयसोमर मध्ये कसं आहे, फक्त कार्बन चेन आपण चेन बघतोय, आणि पोझिशनल आयसोमर मध्ये काय बघतोय आपण? फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप फर्स्ट नंबर कार्बनला अटॅच आहे का सेकंड नंबर कार्बनला अटॅच आहे, त्याच्यावरनं इथे पोझिशनल आयसोमर्स जे आहेत ते तयार झालेले आहेत. अंडरस्टँड? त्यानंतर आता नेक्स्ट आपण बघूया, दॅट इज कॉल्ड एज द फंक्शनल ग्रुप आयसोमर. पोझिशनल आयसोमर मध्ये फंक्शनल ग्रुप एकच होता, हायड्रॉक्सिल ग्रुप, हायड्रॉक्सिल ग्रुप. या केसमध्ये काय आहे, चेक दिस वन. दिस फर्स्ट वन इज अ प्रोपिओनिक ऍसिड अँड द सेकंड वन इज मिथाइल एसिटेट. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, बॉन्डिंग पॅटर्न डिफरंट आहे. कसा काय बॉन्डिंग पॅटर्न डिफरंट आहे? दॅट इज नथिंग बट दी फंक्शनल ग्रुप. या केसमध्ये फंक्शनल ग्रुप प्रोपिओनिक ऍसिड मध्ये ऍसिड COH ग्रुप याच्यामध्ये आहे फंक्शनल ग्रुप. या केसमध्ये इट इज COO ईस्टर ग्रुप आहे. अंडरस्टँड? म्हणजे प्रोपिओनिक ऍसिड आणि मिथाइल ऍसिटेट हे जे दोन्ही कंपाऊंड आहेत, या दोन्ही कंपाऊंडच्या बाबतीत काय आपल्याला लक्षात घेता येईल की त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, बॉन्डिंग पॅटर्न डिफरंट आहे, पण याच्यामध्ये एक्झॅक्टली कसे आयसोमर बनतात? बिकॉज ऑफ द फंक्शनल ग्रुप. या ठिकाणी ईस्टर ग्रुप आहे, दुसऱ्या ठिकाणी ऍसिड ग्रुप आहे. दॅट इज व्हॉट द डिफरन्स. हावेवर द मॉलिक्युलर फॉर्म्युला इज रिमेनिंग द सेम. नेक्स्ट टाइप इज द मेटामर्स. मेटामर हा काय प्रकार आहे? मेटामर मध्ये एक ब्रिजिंग फंक्शनल ग्रुप असतो. इथे आता हा तुम्हाला इथर लिंकेज दिसतंय. ब्रिजिंग फंक्शनल ग्रुप असतो आणि ब्रिजिंग फंक्शनल ग्रुपच्या बोथ साइडचे जे अल्काइल चेन आहेत, बोथ साइडचे जे चेन्स आहेत त्या चेन्स डिफरंट असतात. म्हणजे काय मला म्हणायचंय, डायइथाइल इथर आणि 1 मिथॉक्सीप्रोपेन हे जे दोन्ही मॉलिक्युल आहेत, या दोन्ही मॉलिक्युल मध्ये डायइथाइल इथर मध्ये हा जो सेंट्रल ऑक्सिजन आहे, दिस चेक दिस वन, दिस इज द सेंट्रल ऑक्सिजन. हा सेंट्रल ऑक्सिजनला या ठिकाणी 1, 2 अँड अदर साइड 1, 2 इथाइल ग्रुप दोन्ही साइडला लिंक्ड आहेत. 1 मिथॉक्सीप्रोपेन मध्ये मात्र या जो इथर लिंकेज आहे, जो ऑक्सिजन आहे, जो ब्रिज फंक्शनल ग्रुप आहे, त्याच्या एका साइडला एकच कार्बन आहे आणि दुसऱ्या साइडला मात्र 1, 2, 3 कार्बन आहे. म्हणजे काय, ब्रिजिंग फंक्शनल ग्रुप इज हॅव्हिंग डिफरंट ब्रिजेस और डिफरंट साइड्स or different alkyl groups attached to the both the side of that bridging functional group. त्याला आपण म्हणतो मेटामर्स. आणि टॉटोमर्स तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. टॉटोमर्स आपण अनेकदा बघितलंय. दॅट इज द कीटोइनॉल टॉटोमर्स, बेस्ट एक्झाम्पल. सेमच आहे. सी दिस पर्टिक्युलर इज द कीटो ग्रुप अँड द कीटो ग्रुप टर्न टू दिस पर्टिक्युलर दॅट इज द हायड्रॉक्सी ग्रुप, दॅट इज अ कीटोइनॉल फॉर्म. टॉटोमरेज म्हणजे काय, C डबल बॉन्ड O आहे. या ठिकाणी मात्र त्या C डबल बॉन्ड O चं, आय रिपीट, C चेक दिस, C डबल बॉन्ड O आहे, त्याचं या ठिकाणी काय झालेलं आहे, COH तयार झालेला आहे. आणि इथे जो सिंगल बॉन्ड आहे तो इथे काय झालेला आहे, या केसमध्ये इट हॅज टर्न टू बी डबल बॉन्ड हिअर. अंडरस्टँड? ओके, दॅट इज व्हॉट द कीटो ग्रुप इज टर्न इन टू अल्कोहोल ग्रुप. सो दिस इज द टॉटोमेरिझम फंक्शनल ग्रुप. इथे कीटो आहे, इथे मात्र हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, कीटोइनॉल tautomerism. So in short, what we have understand till time is
the isomerism. What is isomerism? The isomerism, okay, I'll just correct this slide. Yes, check. Okay, we are here again. Yes. Now isomerism. Isomers are what? These are the molecules having same molecular formula but different structures. Understand? Now the first type of the isomer is constitutional isomer or structural isomer, who are having the different bonding patterns among the atoms. First type is chain isomer, in which the chain pattern is different. Understand? Next is the positional isomer, in which the position of the functional group will be different. Next is the functional group or the functional group isomerism. In that case, the functional group will be different. In case of metamer, the bridging group is there, and on the both the side of the bridging group, the different alkyl groups are attached. And the last one is the tautomers, in which the best example that we had learned till time is the ketoenol tautomerism. Now this is one type of isomerism. Now second type of the isomerism could be the stereoisomerism. Stereoisomerism or spatial isomerism. They are having different orientation of atom in this space. 3D structure. Please understand, 3D structure. Now in case of the constitutional isomers are having the different bonding. Means what? One carbon is attached to oxygen, in another one carbon may attach to the another carbon. But in case of the stereoisomerism, the bonding is same. If the carbon is attached to carbon, the carbon is attached to carbon only to all the isomers. Means what? Bonding pattern is one and the same. Where is the change? The only change is their spatial arrangement. Spatial arrangement म्हणजे काय की या 3D स्पेस मध्ये समजा हा एक आहे आणि याला मॉलिक्यूल आहे, मॉलिक्यूलचा हा सरफेस आहे, सरफेस मध्ये एखादा मॉलिक्यूल एखादा ऍटम जर खाली लिंक असेल, दुसऱ्याच्या मध्ये तोच वर लिंक असेल, पण लिंकिंग सेमच आहे. म्हणजे सपोज हा कार्बन आहे, हा ऑक्सिजन आहे, हा कार्बन ऑक्सिजन अबव द प्लेन, अनदर मध्ये कार्बन ऑक्सिजन बिलो द प्लेन असेल. म्हणजे काय? लिंकेज सेम आहे, सीओ सीओ लिंकिंग सेम आहे. फरक कुठे आहे? फरक आहे तो म्हणजे त्याच्या स्पेशल अरेंजमेंट. स्पेशल अरेंजमेंट काय झाली? हा वर आहे, हा स्पेस खालच्या स्पेस मध्ये, हा वरच्या स्पेस मध्ये. अंडरस्टँड? स्पेशल अरेंजमेंट, that is the arrangement of atoms in the molecule in the space, in the 3D space. Understand? So that is a spatial arrangement. That is the different orientation of atom in the space. असं जर वेगवेगळं असेल म्हणजे काय? Orientation of atom in the space for that molecule is different, then we call it as a stereoisomer. Stereo centers त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं. अंडरस्टँड? सो स्टिरिओ सेंटर्स आपण पाहिले होते. आता हे जे स्टिरिओ आयसोमेरिझम आहे, दे आर अगेन ऑफ द डिफरंट टाइप्स. वन इज द कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम अँड सेकंड इज द कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझम. हे दोन्ही महत्वाचे आहेत. कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम आणि कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझम. आता अगेन कॉन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम जे आहे ते इट्स अबाउट द सिंगल बॉन्ड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय होतं की रोटेशन, कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे, या कार्बनला 3 ग्रुप अटॅच आहेत, एक दुसऱ्या कार्बनला 3 ग्रुप अटॅच आहेत, आणि ह्या कार्बन कार्बन मध्ये जे सिंगल बॉन्ड आहे तो सिंगल बॉन्डला हे दोन्ही कार्बन जे आहेत ते रोटेट होऊन वेगवेगळे जे कन्फॉर्मेशन मिळतात त्याला आपण म्हणतो कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम. म्हणजे या स्लाइड मध्ये बघा की इथे जो मी इथे ब्ल्यू डॉट केलेला आहे दॅट इज युअर फर्स्ट कार्बन, म्हणजे एक कार्बन, आणि हा जो सर्कल आहे तो त्याच्या मागचा सेकंड कार्बन, म्हणजे हे दोन कार्बन एकमेकांना अटॅच आहेत. या ब्ल्यू डॉट म्हणजे पहिल्या कार्बनला 2 H आहेत आणि एक CH3 ग्रुप आहे. सेम मागच्या कार्बनला देखील 2 हायड्रोजन आहेत आणि 1 CH3 ग्रुप आहे. अंडरस्टँड? याच्यामध्ये हा CH3 ग्रुप आणि दुसऱ्या कार्बनचा CH3 ग्रुप, याच्यामध्ये या पद्धतीने एक छोटा अँगल तयार झालेला आहे. ठीक आहे? त्या पद्धतीच्या स्ट्रक्चरला म्हणतो आपण गॉश कन्फर्मेशन. गॉश कन्फर्मेशन. नाव हे राईट साइडला असेल तर दॅट वी कॉल एज अ निगेटिव्ह, आणि गॉश पॉझिटिव्ह म्हणजे काय की या साइडला मागचा कार्बन लेफ्ट साइडला असेल, सो दॅट इज द गॉश पॉझिटिव्ह. अंडरस्टँड?
आणि अँटी मध्ये काय असतं, अँटी मध्ये पहिल्या कार्बनचा CH3 टॉपला आहे आणि दुसऱ्या कार्बनचा CH3 डाऊनला आहे. अंडरस्टँड? हे असं का घडतंय? पहिला कार्बन आणि दुसरा कार्बन हे दोन कार्बन आणि या दोन कार्बन मध्ये लिंक आहे. पहिला कार्बन आणि दुसऱ्या कार्बन मधली ही जी मधली लिंक आहे, ही लिंक जी आहे या लिंकला रोटेशन होत आहे. अंडरस्टँड? हा कार्बन असा रोटेट झाला आणि रोटेट होत असताना इथले जे फंक्शनल ग्रुप आहेत ते बदलत राहतात. सिमिलरली हा कार्बन आहे, हा रोटेट होईल, इथले जे फंक्शनल ग्रुप आहेत ते पोझिशन त्यांची बदलत राहते फक्त. सो दॅट टाइप ऑफ कन्फर्मेशन वी आर कॉलिंग इट एज अ कन्फॉर्मेशनल आयसोमर्स और रोटेशनल आयसोमर्स. अशा पद्धतीचे जे रोटेशनल आयसोमर्स आपण इन डिटेल बघणार आहे. गॉश कन्फर्मेशन काय, स्क्रू कन्फर्मेशन काय आहे, अंडरस्टँड, की या पद्धतीचे जे अँटी कन्फर्मेशन काय, कुठला जास्त स्टेबल आहे, हे आपण सगळं बघणार आहे. ओनली थिंग इज बाय जस्ट द रोटेशन अक्रॉस द सिंगल बॉन्ड, if the different structures we are getting, that type of structures we are calling as a conformational isomers or rotational isomers. Please understand this part. Then next is the configurational isomer. Configuration, again, configuration is same, the fixed relative position of atoms in the molecule. So that is what the configuration is. Now याच्यामध्ये the enantiomers आहे. इनॅन्शिओमर्स आहेत. या कॉन्फिगरेशन मध्येच पहा दोन आहेत. दॅट इज वन इज इनॅन्शिओमर अँड द अदर वन इज द डायस्टिरियोमर्स. आता हे जे कॉन्फिगरेशनल आयसोमर्स आहेत ज्याच्यामध्ये वी आर हॅव्हिंग दी टू टाइप्स. दॅट इज अ कॉन्फिगरेशनल आयसोमर्स आर हॅव्हिंग डायस्टिरियोमर्स अँड अनदर वन इज अ इनॅन्शिओमर्स. इनॅन्शिओमर्स आणि डायस्टिरियोमर आपण इन डिटेल मध्ये सेकंड लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे की इनॅन्शिओमर्स आर व्हॉट, मिरर इमेजेस ऑफ ईच अदर which are non-superimposable to each other. Understand? डायस्टिरियोमर मध्ये काय, स्टिरिओ आयसोमर्स आहेत, ते स्टिरिओ सेंटर आहे त्याच्यामध्ये, बट दे आर नॉट दी मिरर इमेजेस ऑफ ईच अदर. याच्यामध्ये बघा डायस्टिरियोमर्स, एफेड्रीन आणि सिडोएफेड्रीन, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्पेशल अरेंजमेंट डिफरंट आहे, मिरर इमेजेस नाही आहेत. अंडरस्टँड? पण ह्या डी आणि एल एलानिन मध्ये तुम्ही बघाल दे आर हॅव्हिंग दी स्पेशल अरेंजमेंट डिफरंट आहे, मिरर इमेजेस आहेत एकमेकांच्या. इफ आय पुट अ मिरर हिअर, दे आर द मिरर इमेजेस ऑफ ईच अदर and but they are non superimposable on each other. इनॅन्शिओमर इन डिटेल आपण बघितलेलं आहे आणि डायस्टिरियोमर इन डिटेल बघितलेलं आहे लेक्चर नंबर 2 मध्ये. दिस इज लेक्चर नंबर 3. सो दॅट डायस्टिरियोमर आणि इनॅन्शिओमर, these are the different types of the configurational isomers. Configuration is nothing but the fixed relative position of the atoms in the molecule in the space. So that we call it as what? The configurational isomerism. आणि configurational isomerism मध्ये दोन टाइप आहेत. दॅट इज दी डायस्टिरियोमर्स आहेत आणि इनॅन्शिओमर्स आहेत. डायस्टिरियोमर्स आर they are not the mirror images of each other, but in case of enantiomer these are optical isomers and they are having the non superimposable mirror images. And diastereomers मध्ये you will have some geometrical isomerism, ते आपण in detail मध्ये बघणार आहोत. सो ओव्हरऑल आपल्याला हे लक्षात आलं की आयसोमेरिझम म्हणजे काय, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आणि डिफरंट स्ट्रक्चर आहेत. त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल आयसोमर की ज्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन म्हणजे स्ट्रक्चरल डिफरन्स असा, चेन आयसोमेरिझम, पोझिशनल आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, मेटामर्स आणि टॉटोमर्स. आणि बॉन्डिंग सेम ठेवायचं, फक्त स्पेस मधली अरेंजमेंट बदलायची असेल तर त्याला आपण म्हणणार आहे स्टिरिओ आयसोमर्स. आणि हे स्टिरिओ आयसोमर्स जे आहेत ते अगेन 3 टाइप्स आहेत मेजॉरिटीली. व्हॉट वी कॅन से दॅट इज दी कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम. कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम मध्ये कसं असणार आहे, दॅट इज द रोटेशन अक्रॉस द सिंगल बॉन्ड. त्यानंतर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आहे. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणजे डायस्टिरियोमर्स असतात ते. आणि तिसऱ्या प्रकारचा कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझम जो आहे तो ऑप्टिकल आयसोमर्स म्हणजे कुठले, इनॅन्शिओमर्स. आणि ते जे आहेत ते ऑप्टिकल आयसोमेरिझम देतात. सो दिस इज ऑल अबाउट द जनरल व्यू ऑफ द isomerism. These are the basic terms or these are the basic differences between the different types of the isomerism. So please go through it. It's very simple, but make sure the basic terminology should be very much clear so that we can easily understand the geometrical isomerism, optical isomerism. Understand? We are going to discuss about the atropisomerism as well, racemization, racemic modification, the separations of the racemic mixture. So that all depends on these basic terminologies, so that these terms you should be very well aware. Thank you.